हॅलो फ्रेंड्स. आता आपण ॲलिगेशन अँड मिक्सचर हा चॅप्टर बघणार आहोत. तर या चॅप्टरमध्ये बँकिंग आणि SSC किंवा या टाईपच्या एक्झाम ज्यामध्ये मॅथ्स पार्ट आहे त्यामध्ये ज्या प्रकारचे गणिते विचारली जातात त्या प्रकारचे सर्व गणिते आपण बघूया. मग यामध्ये वेगवेगळे टाईप्स आहेत. मी ते 5 टाईपमध्ये डिवाईड केलेले आहेत. तर ते तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे दूध आणि पाण्याचं मिक्सचर असेल आणि त्यामध्ये फक्त फक्त पाणी जर वाढवलं तर दुधाचं नवीन तयार होणारा रेशो काय असेल हे विचारलं जातं. किंवा दोन वेगवेगळ्या प्रकारचे रेशोचे मिक्सचर्स असतात. म्हणजे एकामध्ये 60% दूध आहे, दुसऱ्यामध्ये 80% दूध आहे आणि आपल्याला तयार करायचं आहे ज्यामध्ये 75% दूध असेल तर किती प्रमाणात ते मिक्स करावं लागेल, या प्रकारचं गणित असेल. किंवा मग धान्याचंही विचारलं जातं, ज्यामध्ये 30 रुपये किलोवाला गहू असेल आणि 40 रुपये किलोवाला गहू असेल, तो मिक्स करायचा आहे, पण त्याची किंमत आपल्याला 35 रुपये ठेवायची, तर किती प्रमाणात केला पाहिजे. असे मी 5 टाईप तयार केलेले आहेत आणि ते प्रत्येक टाईपची गणितं तुम्हाला दिलेली आहेत. तुम्ही गणित बघून तो व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्वतः सोडवू शकता आणि माझं सोल्युशन पण बघू शकता. तर आता आपण सुरू करूया. तर पहिलं गणित मी आता घेतो. A mixture of 40 liters of milk and water contains 10% of water. How much water must be added to make 40% water in new mixture? हे गणित जर लवकरात लवकर सोडवायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला लवकर लक्षात आल्या पाहिजे. टोटल कंटेंट आहे आपला 40 लिटर, त्यामध्ये 10% वॉटर आहे आणि ते आपल्याला करायचं आहे असं मिक्सचर की ज्यामध्ये 40% वॉटर असेल. तर सुरुवातीला 40 लिटर मिल्कमध्ये जर 10% वॉटर असेल याचा अर्थ 36 लिटर मिल्क आहे आणि म्हणजेच ते 90% आहे. आणि नवीन मिक्सचरमध्ये आपल्याला 40% वॉटर म्हणजे 60% दूध असलं पाहिजे. तर 60% दूध म्हणजेच हे नवीन मिक्सचरमध्ये 36 लिटर हे कॉन्स्टंट राहणार आहे. तर हे 36 कशाच्या 60% आहे हे जर आपल्याला कळालं तर नवीन मिक्सचरचं टोटल क्वांटिटी कळेल. 36 60च्या 60% आहे म्हणजेच नवीन क्वांटिटी असेल 60 लिटर. जर 40 लिटरचं आपण 60 लिटर करतोय याचा अर्थ आपण त्यामध्ये 20 लिटर वाढवतोय, म्हणून याचं उत्तर 20 लिटर असेल. हेच आपण रेशो मांडून कसं सोडवता येईल हे पण बघूया. हे थोडं फास्ट होतंय तर त्याचंही उत्तर आपण बघूया. तर इथे तुम्हाला बघायला मिळेल पहिल्यांदा आपल्याला सांगितले 10% वॉटर आहे म्हणजेच त्याचा रेशो आहे 9:1. ते करायचं आहे आपल्याला काय 6:4 म्हणजे ज्यामध्ये 40% वॉटर असेल. इथे काय केलंय आपण वॉटर ॲड केलेलं आहे. टोटल क्वांटिटी 40 लिटर आहे. इथे मिल्क जे आहे त्याची क्वांटिटी सेम राहते, म्हणून हा रेशो आपल्याला कन्वर्ट असा करावा लागेल जेणेकरून हे जे 9 आहे किंवा 6 आहे ते सेम राहील. म्हणून त्याला आपण कन्वर्ट करून ह्या रेशोमध्ये कन्वर्ट केलेलं आहे, जिथे आपण 6 आणि 9ला 18 मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. मग आपल्याला नवीन रेशो हे 2 मिळालेलं आहे. तर इथं आपल्याला असं दिसेल की वॉटर 2चं 12 झालेलं आहे, म्हणजे यामध्ये 10 वाढलेलं आहे. मग 10 म्हणजे किती हे आपल्याला काढायचं आहे. तर इथं टोटल 18 अधिक 2 हे 20. तर 20 म्हणजे टोटल क्वांटिटी जर 40 लिटर आहे तर 20 म्हणजे 40 असेल तर 10 म्हणजे किती, तर ते 20. तर हे आपलं उत्तर आहे. तर हे तुम्ही याहीपेक्षा फास्ट सोडवू शकता. जेव्हा तुम्ही प्रश्न वाचाल आणि हे सगळं न लिहिता तुम्ही फक्त एक 2-3 स्टेप लिहिला तर तुम्हाला हे उत्तर मिळून जाईल. आणि थोडंसं समजून घेतलं तर खरंच 30 सेकंदातही तुम्ही हे सोडवू शकताय. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे पुन्हा समजून घेऊ शकताय आणि त्यानंतर पुढचे गणित ट्राय करू शकता. मी यानंतर 2 गणितं तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. तिथे तुम्ही पॉज करा व्हिडिओ, ती गणितं सोडवा आणि त्यानंतर त्याची सोल्युशन बघा. ही 2 गणित आहेत. आता तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे सोडवून याचं सोल्युशन बघू शकताय. याचं सोल्युशन नेक्स्ट स्लाइडमध्ये आहे, ते मी तुम्हाला आता दाखवतो. तुम्ही जर तुमची उत्तरं चेक केलं असाल तर तुम्हाला ही प्रोसेस पण तुम्ही बघू शकताय. तुमची प्रोसेस आणि ही जर वेगळी असेल तर तुम्ही करेक्ट करून घेऊ शकताय. कोणती लवकर सुटते हे पण तुम्हाला कळेल आणि उत्तरही चेक कराल. यानंतर आपण नेक्स्ट प्रकार बघूया. तर हा क्वेश्चन मी आता वाचतो. A jar contains a mixture of two liquids A and B in the ratio 4:1. 10 liters of mixture is taken out and 10 liters of B liquid is poured into jar. Then ratio becomes 2:3. How many liters of liquid A was contained in the jar? ह्या प्रश्नामध्ये थोडासा बदल आहे की मिक्सचरमधून आधी 10 लिटर लिक्विड बाहेर काढलेलं आहे आणि पुन्हा 10 लिटर, पण ते फक्त बी
त्यामध्ये टाकलेलं आहे आणि मग त्याचा रेशो चेंज होते. तर या टाईपचं गणित कसं सोडवायचं ते आपण बघूया. सुरुवातीचा रेशो होता 4:1. त्यानंतर 10 लिटर हे त्यामधून बाहेर काढलेलं आहे. जेव्हा आपण सरबतामधूनही काही एक ग्लास जरी सरबत बाहेर काढला तर उरलेल्या सोल्युशनमधलं साखरेचं आणि पाण्याचं प्रमाण काही बदलत नाही. तसंच इथं आपण हे बघू शकतोय की 10 लिटर यातून बाहेर काढलं तरीही उरलेल्या सोल्युशनचं रेशो 4:1 तोच राहणार आहे, पण क्वांटिटी फक्त 10 लिटरनं कमी होणार आहे. मग यानंतर जेव्हा हे 4:1 रेशो असेल त्यामध्ये पुन्हा बी टाईपचं लिक्विड मिक्स केलेलं आहे आणि त्याचा नवीन रेशो तयार होतोय 2:3. इथे ए टाईपचं लिक्विड आपलं सेम राहतंय, म्हणून आपण ह्या 2:3ला 4:6 करून घेतलं, जेणेकरून 4:4 हे समान राहील. मग इथे आपण विचार करू शकतो, इथे बी टाईपचं लिक्विड हे 1चं 6 मध्ये तयार झालेलं आहे. मग रेशो 1चा 6 चेंज झाला, याचा अर्थ त्यामध्ये 5चे ॲडिशन झाले. मग 5चे ॲडिशन म्हणजे किती क्वांटिटी हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला इथं सांगितलेलं आहे की 10 लिटर ॲड केलेलं आहे. मग 10 लिटर ॲड केले म्हणजे 5चा फरक पडला. म्हणजे 5 म्हणजे जर 10 असेल तर टोटल क्वांटिटी किती? तर 4 + 6 हे 10 आहे. तर टोटल क्वांटिटी ही मग 20 असेल. मग आपल्याला इथं टोटल क्वांटिटी सुरुवातीला किती होती? तर 20 होती, हे मिळालेलं आहे. तर सुरुवातीला जर क्वांटिटी टोटल 20 होती तर त्यामध्ये ए किती क्वांटिटी होती एची ते आपल्याला काढायचं असेल तर ए टू बी रेशो 4:1 आहे. तर एची क्वांटिटी किती होती हे काढायसाठी 20 गुणिले 4/5 जर आपण केलं तर उत्तर आपल्याला इथं मिळून जाईल 16 लिटर. हेच आपलं त्या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न पुन्हा एकदा तुम्ही समजून घ्या, ही स्टेप पुन्हा एकदा नीट बघा, मग तुम्हाला नक्की लक्षात येईल की आपण हे लवकर कसं सोडवू शकतोय. ठीक आहे. यानंतरही तुम्हाला मी 2 न्यूमेरिकल प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. ती तुम्ही पॉज करून स्वतः सोडवा आणि त्याची सोल्युशन बघा. आता याचं सोल्युशन पण तुम्हाला मी डिस्प्ले करतो, ते तुम्ही स्वतः चेक करू शकताय. आणि पुन्हा या मेथडने अजून कसं लवकर सोडवता येईल किंवा तुमचं काही चुकत असेल तर ते करेक्ट कसं करता येईल ते तुम्ही नीट बघून घ्या. आता आपण यानंतरचा नेक्स्ट टाईप बघूया, ज्यामध्ये 2 वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन असतील आणि त्याला आपण तिसऱ्या कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशनमध्ये तयार करायचं आहे. प्रश्न वाचतो मी. द रेशो इन विच 2 शुगर सोल्युशन्स ऑफ द कॉन्सन्ट्रेशन्स 15% and 40% आर टू बी मिक्स्ड टू गेट सोल्युशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन 20%. म्हणजे आपल्याकडे एक सोल्युशन आहे ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 15%, दुसरं आहे ज्याचं आहे 40%. त्या दोघांना आपल्याला मिक्स करायचं आहे आणि ते कोणत्या प्रमाणात मिक्स करावं लागेल जेणेकरून तयार होणारं नवीन मिक्सचर हे 20% कॉन्सन्ट्रेशनचं असेल. तर हे फार सोप्या पद्धतीनं सोडवता येतं. तर ते कसं, तर ते मी तुम्हाला दाखवतो. पहिलं सोल्युशन 15% कॉन्सन्ट्रेशनचं आहे, दुसरं सोल्युशन 40% कॉन्सन्ट्रेशनचं आहे. इमॅजिन करा, जर दोन्ही कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन जर आपण 50-50% घेतले म्हणजे समान घेतले तर त्याचं आपल्याला उत्तर म्हणजे नवीन सोल्युशन हे तयार जाणार हे दोघांच्या मधला आकडा मिळेल. पण असं इमॅजिन आता काय करायचं आपल्याला की ह्या दोघांचा रेशो वेगवेगळा असेल तरच ते त्याचं उत्तर म्हणजे किंवा त्याला मधल्या गॅपला आपण 2 डिवाइड न करता वेगळ्या आकड्यानं डिवाइड करावं लागेल जर हे वेगवेगळ्या रेशोमध्ये आपण मिक्स केलं तर. जर आपल्याला 20% सोल्युशन कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन हे जर उत्तरात हवं असेल, नवीन तयार होणारं सोल्युशन जर 20% कॉन्सन्ट्रेशनचं हवं असेल, याचा अर्थ कोणतं तरी एक सोल्युशन जास्त आहे, कोणतं तरी एक कमी आहे. तर ते ओळखायचं कसं? तर आपण असं इमॅजिन करूया की इथं या दोघांमध्ये रस्सीखेच चाललेली आहे. ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल किंवा ज्याचं क्वांटिटी आपण जास्त घेईल तो स्वतःकडे जास्त खेचून घेईल. म्हणजे 15% कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन जर जास्त असेल तर ते मधल्या बिंदूपासून 15% जास्त सरकेल. मग ते किती प्रमाणात? तर ह्या लाईनला आपण ज्या प्रमाणात डिवाइड करू शकतोय त्या प्रमाणात. त्यामुळे इथे जर आपण बघितलं आपल्याला उत्तर 20 हवं आहे, तर 15 आणि 40 मध्ये 20चा बिंदू जर मार्क केला तर ही लाईन कितीच्या रेशोमध्ये डिवाइड होते?
तर 15 आणि 20चा फरक आहे 5 आणि पुन्हा 20 आणि 40चा फरक आहे 20. मग 5 आणि 20 हे कोणत्या रेशोमध्ये आहेत तर 1:4 या रेशोमध्ये आहेत. मग 1:4 या रेशोमध्ये ही लाईन डिवाइड होते. पण कधी हा 20%चा बिंदू 15च्या जवळ आहे, म्हणजे 15% कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन जास्त आहे, त्यामुळं आपल्याला हे 1:4 हा रेशो इन्व्हर्स करावा लागेल. म्हणजे 15%चं सोल्युशन जर जास्त असेल, म्हणजे 4:1 प्रमाणात जर असेल, तर आपल्याला मिळणारं सोल्युशन हे 20% कॉन्सन्ट्रेशनचं असेल. इथं फक्त आपल्याला एवढंच समजून घ्यायचं आहे, लाईन ज्या रेशोमध्ये डिवाइड होते त्याला पुन्हा उलटं केलं किंवा इन्व्हर्स केलं तर त्या रेशोमध्ये आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युशन्स मिक्स करावे लागतील, जेणेकरून आपल्याला ज्या कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन तयार करायचं आहे ते मिळेल. पुन्हा एकदा तुम्ही समजून घेऊ शकताय की याचं लाईनला डिवाइड कोणत्या रेशोमध्ये केली आणि त्याला आपण उलटं केलेलं आहे आणि त्या रेशोमध्ये आपल्याला ते सोल्युशन मिक्स करायचे आहेत. यानंतरचे 2 प्रॉब्लेम प्रॅक्टिससाठी मी दिलेले आहेत, ते तुम्ही सोडवू शकताय आणि त्याचं सोल्युशन चेक करू शकताय. आता तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे पण सोडवून बघा आणि त्यानंतर याचं सोल्युशन चेक करा. यामध्ये काही वेगळं तुम्हाला जाणवत असेल, म्हणजे एक्सप्लेन केलेल्या प्रश्नापेक्षा प्रॅक्टिसला दिलेल्या प्रश्नामध्ये काही एक्स्ट्राचं काय असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकताय तुमचे डाऊट्स किंवा ती माहिती, मग त्या संदर्भात तुमचं शंका निरसन केलं जाईल. यानंतर आपण पुढच्या टाईपचा प्रश्न बघूया, याच टॉपिकच्या अंतर्गत विचारण्यात येणारा. या टाईपमध्ये आता आपण किमती ॲड केलेल्या आहेत, म्हणजे 2 वेगवेगळ्या प्रकारचे राईस असतील ज्यांच्या किमती वेगवेगळ्या असतील आणि त्यामध्ये प्रॉफिट लॉस पण यामध्ये ॲड होईल. तर हे कसे सोडवायचे हे आपण बघूया. प्रश्न वाचतो मी सुरुवातीला. हाऊ मेनी kilograms of basmati rice costing 42 kilograms 42 rupees per kilogram should a shopkeeper mix with 25 kilograms of ordinary rice costing rupees 24 per kilogram so that he makes a profit of 25% on selling the mixture at 40 rupees per kilogram. इथं आपल्याला काय म्हटलंय की 2 वेगवेगळ्या प्रकारचे राईस आहेत. एकाची किंमत आहे 42 रुपये, दुसऱ्याची किंमत आहे 24 रुपये आणि त्याला मिक्स करून दुकानदार तो विकतोय 40 रुपयाला आणि 40 रुपयाला विकताना त्याला फायदा 25% होतोय. जर त्याला फायदा 25% होत असेल तर त्याची मूळ किंमत 40 रुपये नसणार, ती त्यापेक्षा कमी असणार आहे. तर आपल्याला हीच गोष्ट यामध्ये गृहीत धरायची आहे आणि त्याची मूळ किंमत काढायची आहे आणि मूळ किंमत काढल्यानंतर मग आपल्याला समजेल की ते 2 प्रकारचे राईस कोणकोणत्या प्रमाणात मिक्स केलेले आहेत. तर ते आपण बघूया कसं सोडवायचं. आपल्याला सांगितलेलं आहे 40 रुपये किलो या दराने तो विकतोय आणि 25% फायदा घेतोय. याचा अर्थ 40% म्हणजे 125% असं जर कन्सिडर केलं तर 100% म्हणजे 32 रुपये. म्हणजे 32 रुपये ही त्या मिक्सचरची किंवा त्या ॲलिगेशनची ही मूळ किंमत झाली. मग मूळ किंमत 32 मिळायला त्याला कोणत्या रेशोमध्ये मिक्स केलं असेल हे आपल्याला बघायचं आहे. तर एक राईस आहे 24 रुपये प्रति किलोग्राम, दुसरा आहे 42 रुपये प्रति किलोग्राम आणि आपल्याला त्याच्या मिक्सचर जे मिळाले त्याची किंमत आहे 32 रुपये प्रति किलोग्राम. मग या लाईनला जर या रेशोमध्ये डिवाइड करायचं असेल तर 24 आणि 32चा फरक 8 आणि 32 आणि 40चा फरक 10 याला डिवाइड केलं तर हा रेशो आपल्याला मिळतोय 4:5. मग हा 4:5 या लाईनला डिवाइड केल्यानंतर रेशो आहे. पण मगाशी जसं आपण बघितलं, जर ताकद 24ची जास्त असेल तर तो स्वतःकडे खेचून घेईल. याचा अर्थ काय की 24 रुपये प्रति किलोग्राम किमतीचा तांदूळ जास्त आहे. मग म्हणून याला आपल्याला रिव्हर्स करायचं आहे. म्हणजेच काय की 9 भाग जर टोटल असतील मिक्सचरचे तर 5 भाग हा 24 रुपये प्रति किलोग्रामचा असेल आणि 4 भाग हा 42 रुपये प्रति किलोग्रामचा असेल. म्हणजे मिक्सचर आपलं असेल 5:4 ह्या रेशोमध्ये. मग आपल्याला विचारलंय काय की त्यामध्ये ठराविक किमतीचा राईस किती आहे हा विचारले. तर आपल्याला त्यांनी सांगितले की 24 रुपये प्रति किलोग्रामचा राईस 25 किलोग्राम आहे. म्हणजे 5 भाग हे 25 किलोग्रामचे, तर 4 भाग कितीचे हे आपण सरळ सरळ काढू शकतोय. 5 म्हणजे 25 तर 4 म्हणजे किती
हे जर आपण सोडवलं तर 5 म्हणजे 25, तर 4 म्हणजे 20, हे उत्तर आपल्याला मिळून जाईल. हा पण प्रॉब्लेम तुम्ही पुन्हा पॉज करून हे सोल्युशन कसं आलं हे नीट समजून घेऊ शकता आणि यावरचे प्रॅक्टिससाठी दिलेले 2 प्रश्न सोडवून बघू शकताय. हे 2 प्रॅक्टिससाठी दिलेले क्वेश्चन्स आहेत. तुम्ही पॉज करा, स्वतः सोडवा. स्वतः तुम्ही आत्तापर्यंत जी मेथड वापरताय त्यानेही सोडवून बघा. पुन्हा ही मेथड पुन्हा एकदा समजून घ्या आणि याने पुन्हा सोडवून बघा आणि मग याचं सोल्युशन चेक करा. याचं सोल्युशन नेक्स्ट स्लाईडला आहे, ते तुम्हाला मी आता दाखवतो. आता आपण नेक्स्ट न्यूमरिकल बघूया या चॅप्टरचं. हा टाईप काय आहे की एक सोल्युशन दिलेलं असेल की ज्यामध्ये ठराविक क्वांटिटी वॉटर असेल, मिल्क असेल किंवा दुसरं काहीही असेल आणि त्यामधून समजा 5 लिटर 6 लिटर बाहेर काढलं आणि हे तेच सेम ऑपरेशन एकदा, दोनदा, तीनदा, 4 वेळा रिपीट केलेलं असेल, तर अशा वेळी शिल्लक राहणारं सोल्युशन जे असेल त्याचा रेशो काय असेल किंवा त्यापैकी एक किती प्रमाणात असेल हे आपल्याला काढायचं असेल तर ते कसं काढावं लागेल. तर हा प्रश्न आधी मी वाचतो आणि मग बघूया आपण ते कसं सोडवायचं. From a cask of milk containing 30 liters, 6 liters are drawn out and is replaced with water. If the same process is repeated 2 more times, how many liters of milk will be left in the cask? ठीक आहे. तर यामध्ये सुरुवातीला सोल्युशन आपलं 30 लिटरचं आहे. 30 लिटर मिल्क आहे आणि त्यामधून 6 लिटर बाहेर काढलेलं आहे आणि 6 लिटर पुन्हा त्यामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे. मग 6 लिटर काढले म्हणजेच किती काढले, तर 6/30 म्हणजे 1/5, म्हणजे पूर्ण सोल्युशनमधून आपण 1/5 सोल्युशन बाहेर काढले. जेव्हा आपण 1/5 सोल्युशन बाहेर काढतोय तेव्हा सोल्युशनमध्ये मिल्क किती शिल्लक राहिलं असेल. सुरुवातीला ते 100% होतं, त्यातलं 1/5 बाहेर काढलं, 20% बाहेर काढलं, म्हणजे ते 80% शिल्लक राहिलं. म्हणजेच किती, तर ते 4/5 शिल्लक राहिलं. हे एकदा बाहेर काढल्यानंतर होईल. पुन्हा ती क्वांटिटी शिल्लक राहिलेली किती असेल, तर 30 गुणिले 4/5. पण हेच जर ऑपरेशन आपण पुन्हा रिपीट केलं तर काय होईल की त्या सोल्युशनमध्ये जे 30 गुणिले 4/5 आहे त्याचं पुन्हा 80% शिल्लक राहील, म्हणजे त्याला पुन्हा आपल्याला 4/5 ने गुणावं लागेल. तर हे या प्रश्नांमध्ये हे ऑपरेशन 3 वेळा रिपीट केले, म्हणजे 3 वेळा 20% क्वांटिटी बाहेर काढलेली आहे, म्हणजे 1/5 क्वांटिटी 3 वेळा बाहेर काढलेली आहे. म्हणून शिल्लक राहणारी क्वांटिटी 4/5. मग ही 3 वेळा आपल्याला त्याला गुणावं लागेल, म्हणजे 30 गुणिले 4/5 हे पहिल्यांदा शिल्लक राहील, पुन्हा त्याचा 80%, म्हणजे पुन्हा त्याला 4/5 ने गुणावं लागेल. पुन्हा जर अजून 20% कमी केलं तर पुन्हा अजून त्याला 4/5 ने गुणावं लागेल. म्हणून इथं आपल्याला 3 वेळा 4/5 ने गुणावं लागेल आणि मग आपल्याला हे उत्तर मिळून जाईल. तर याचं उत्तर मग आपल्याला 30ला 3 वेळा जर 4/5 ने गुणलं तर 15.36 हे उत्तर आपल्याला मिळून जाईल. या चॅप्टरमध्ये मी आता 5 टाईपचे गणित कव्हर केलेले आहेत. हे सगळ्याच पूर्ण टाईप यामध्ये कव्हर होत आहेत. फक्त याच टाईपमधून कोणत्याही 1-2 टाईपचे गणितं विचारले जातात. तुम्ही हा प्रत्येक टाईप चेक करून बघू शकताय, समजून घेऊ शकताय आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा यासाठी प्रॅक्टिससाठी दिलेली गणित किंवा एक्स्ट्राची काही गणितं जी नेटवरती अवेलेबल असतील, बुक्समध्ये अवेलेबल असतील, ती सोडवून बघा आणि ही मेथड पुन्हा एकदा तुम्ही समजून घ्या आणि जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा नक्कीच ही तुमच्या अंगवळणी पडेल आणि मग जे गणित वाचायला एक 10-15 सेकंद लागतील आणि तिथून पुढे हे सुचायला आणि सोडवायला एक 10-15 सेकंद लागतील, म्हणजे तुम्ही 30 सेकंदात जास्तीत जास्त 40 सेकंदात हे गणित सोडवू शकाल. थँक्यू.